नमस्कार, मी सुभाष हनुमंते। आज 6 जुलै 2026 मित्रांनो, मुंबईमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजलेला आहे। मुंबईच्या गल्लीबोळामध्ये भयंकर पाऊस पडतोय आणि पाणी तुंबलेले आहे। रेल्वे विस्कळीत झालेली आहे। मुंबईमध्ये हाय अलर्ट चालू आहे। अशा अवस्थेमध्ये मांग जात समूह आणि वाल्मिकी मेहतर जात समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो समाज बांधव अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणात उपवर्गीकरण करा या मागणीसाठी फार मोठ्या प्रमाणे इथे उपस्थित होते आहेत आणि या मागणीसाठी महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकसभा राज्य आंदोलनाचे संस्थापक प्राध्यापक रामचंद्र भरांडे आता यांचं पाहालच। या पद्धतीने पावसाची कुठलीही काळजी न करता, जीवाची काळजी न करता मोठ्या प्रमाणावर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालाय। सुरुवातीलाच एक विशेष विनंती, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि याविषयी तुमची काही वेगळी भूमिका असेल तर कमेंट नक्की करा। त्यांचा अधिकार आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे। हा लढा गेल्या 30-40 वर्षात महाराष्ट्र मातंग समाज लढतोय। 4 तरुण या ठिकाणी बळी गेलेले आहेत आणि या वर्गीकरणाच्यासाठी सरकारने बदल समिती नेमली, आवाज स्वीकारला। हिंदू घाटी अशा नागवंचित जातीला टाका आणि त्यांनी नाव मोठ्या प्रमाणात घेतलं, त्यांना गटात टाका, आम्हाला 6% वाटप द्या, त्यांना उरलेलं देऊन टाका। हेच खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचं, फुलेंचं, बाबासाहेबांचं तत्वज्ञान घेऊन आलेला फॉर्म्युला असेल। तुमचं सरकार हरियाणामध्ये आहे आणि हरियाणाच्या सरकारने आणि दोनच वर्ग केलेले आहे आणि हीच भूमिका आमची महाराष्ट्राच्या मातंग होणार या तरुणांचा नागवंचित जातीच्या हे आम्ही तुम्हाला विनंती करतो। आम्ही मोर्चा झाला इथले आझाद मैदानाच्या घरामध्ये कार्यकर्ते गेले, आम्ही किंमत मोजली आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात आमचं सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये अनुसूचित जातीचा न्याय देण्यासाठी वर्गीकरणाचा कायदा झाला पाहिजे। याशिवाय महाराष्ट्रातला समाज शांत बसणार नाही आणि उशीर झाला। गिरीश भाऊ अतिशय नम्रपणानं तुमचा छोटा भाऊ म्हणून सांगतो, तुम्हाला आम्ही मतदान निवडून आले, तुम्हाला आमच्या वस्तीमध्ये महाराष्ट्र या ठिकाणी गुलाल घेऊन टाकलं। तुम्ही वर्गीकरण कधी करणार, वर्गीकरण कधी करणार, गुलाल घेऊन टाकलं आणि जर झालं नाही तर तुम्हाला आम्ही वस्तीमध्ये फिरून देणार नाही। तुमच्या सगळ्या मंत्रिमंडळाची बैठक विश्वासात घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही जीव द्यायला तयार आहोत, आम्ही जीव घ्यायला सुद्धा तयार आहोत। याच्यामध्ये काही विषय नाही। संविधानाचं सन्मान करणार आहे, शेवटच्या माणसाला न्याय देणार आहे आणि महाराष्ट्रात वर्गीकरण याच्यासाठी झालं पाहिजे। हा फुलेश्वर आंबेडकरांना होता महाराष्ट्र आणि म्हणून इथं पुरोगामी महाराष्ट्राची उंची वाढवायची तर वर्गीकरण झालं पाहिजे, ही आमची नम्र भूमिका आहे। जय
माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारत लोकशाही भाऊका कटावटा भाऊका भाऊका कटावटा भाऊका माता समाज वाल्मिकी समाज इतर विविध समाज करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. ते सर्व नेते सर्व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि बहिणी आपल्याला एक गोष्ट सांगतोय या ठिकाणी उपस्थित आपल्या गेल्या 4-5 वर्षापासून मतदारांपैकी मतदान घ्यावं आपल्याला आपल्याकडे यावं नका 5 लोकांना चर्चा करतो निवेदन घेतो आणि मग काय माहिती घेतो. पण आज आपल्या आमदार साहेब आले सगळ्यापासून माझ्याकडे आता मुख्यमंत्री महोदय विधानसभेचा जो पाऊस चालला आहे हात बैठक झाली आणि त्यावेळेला मिळाले मला विनंती केली मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की घरी गव्हर्नमेंट पाठवावं लागेल तर सगळे नियम करून आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं नियम काही असतात त्याच्या घरी जा तुम्ही सर्वजण आम्हाला माहिती आहे देवेंद्रला माहिती आहे हे आपले मुद्दा 100% आपले मुद्दा त्याची जाणीव आम्हाला आहे. माझे मुख्यमंत्री महोदयांचं बोलून दाखवलेलं आहे. आपण सांगितलं आपली चर्चा थांबले होते आमदार रमेश आपले तिथे मी पण होतो आणि पैशाचा झालेली होती. आता विषय असा झालेला आहे की वेतन समाजाची पदाधिकारी म्हणतात तर आम्हाला बोलवलं नाही आणि आमची बैठक झाली नाही. शेवटी आपला उद्देश एकच आहे आपल्याला उपयोगी झालं पाहिजे झालं पाहिजे की नाही आपला उद्देश तिकडे आहे. त्यामुळे बैठक कोणी घेतली कोण समाज होता आता सगळ्या समाजाचे म्हणतात की वेगवेगळ्या बैठक मुख्यमंत्री बोलत समाजाची बोलत आहेत का नाही. आपला उद्देश काय आपला हेतू काय आपली मागणी काय आहे ती फक्त आपल्या पुस्तक पडली पाहिजे आणि सरकार त्या बाबतीला तुम्हाला माहिती सरकारची भूमिका काय मान्य देवेंद्रची भूमिका असेल शिंदेसाहेब असेल पवार असतील याची भूमिका काय आणि म्हणून आपण काळजी करू नका. आपण सांगितल्याप्रमाणे वाटल्यास एकदा या 2-3 दिवसामध्ये आधी संपल्यापूर्वी जर वादळ कमी झालं आता मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री रात्रभर एक तास झोपलेलो रात्री 2 ते 3-4 वाजता नागपूरला होतो. सकाळपासून पुन्हा सगळ्या मिटिंग झालेल्या आहेत. राज्यामध्ये अतिशय अपारक परिस्थिती आहे. एक महिन्याचा पाऊस एकेका दिवसामध्ये पडतोय. अतिशय कडे तुम्ही आला कसं एवढ्या संख्येमध्ये मला तेच कळत या ठिकाणी रात्री बाजूला सगळ्या सगळ्या मार्ग राज्यभरामध्ये सगळे हायवे बंद पडलेले आहेत रेल्वे बंद पडलेले आहेत सगळे झाडं पडले आता वादळ तिथे वेगाने सांगितलं आहे समुद्रामध्ये हायटाईड आहे पावसाचा गैरव्यवहार देण्यात आलेला आहे. 2 दिवस आधी उद्या आणि एवढ्या परिस्थितीमध्ये मला आमच्या सांगितलं की इतके लोक आहेत तुझं काही शेताफेक करू नका आपण एवढं वादळ आलेले शेतात आलेले शेत आहे जेव्हा मला कळते की तुमची या मागणी संदर्भामध्ये केवढी मोठी चळवळ या ठिकाणी आहे तिथे उपयोग आपल्याला या उपयोगी आहे आणि मुलांना काळजी करू नका. मी प्रयत्न करतो तर आमच्या 2 दिवसामध्ये वातावरण निवडलं तर सरकार अलर्ट आहे मुख्यमंत्र्यांची 24 तास सगळ्या रस्ते बघतायत ते रस्त्यावरच आहे म्हणून एक 2-3 दिवसामध्ये आपली पुढाऱ्यांची एक बैठक मी मुख्यमंत्री पदावर लावून देतो. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं मोठी बैठक आपण लावली होती परंतु तुम्ही काही लोक वाटत की आमची बैठक झाली नाही. मला वाटतं ही बैठक सविस्तर झाली पुढे झालेली होती. आपल्याला वाटत असेल तर आपण एक 7-8 दिवस याच्यामध्ये दरबाजी करू नका. विनंती आहे तुम्ही जर संघटित राहणार आपली ताकद मोठी आहे राज्यामध्ये मी सगळ्यात सिनियर आहे भाजपमध्ये दिवशी आमदार आहे तर दिवशी आमदार 60 मसला मी मंत्री आहे 15 वर्षात मी मंत्री आहे मला माहित आहे अशा अनेक संघटनांचा सगळे निघून जातात तो होतो मी देतात तो होतो मी देतात तो होतो मी देतात आपल्यापर्यंत काय समाज तर सगळ्यांच्या पत्रामध्ये आपल्याला ही मागणी टाकायची आणि म्हणून आपण ऑप्शन वाद करू नका हा कोण तो कोण मी कोण आपल्याला जे पाहिजे लागेल ते मिळवायचं असेल तर आपल्याला हे लावणार
बांधून असेल ताकद नाही पण आता म्हणजे ठोका मारला तर मात्र समोर त्याचे आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून माझी आपल्याला